नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो उमरग्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अफरोज पंचभाई सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांचं फार चांगलं काम आहे. त्यामुळे आतापर्यंतची त्यांची जर्नी, त्यांचा प्रवास कसा होता आणि भविष्यात कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. गप्पांना आपण सुरुवात अशी करूया, थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन, भूतकाळात जाऊन. आणि आधी विचारायचे ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळालं तुम्हाला? हम्म. काय सांगाल? शाळा माझी आता अणदूरला झाली. हम्म, हम्म, अणदूरला शाळा झाली हम्म, आणि त्याच्या पुढचं शिक्षण गुलबर्गा डिस्ट्रिक्ट, आता सध्या कलबुर्गी ज्याला म्हणतात, हो. तिथं आपलं पॉलिटेक्निक झालेलं आहे हम्म, माझं. हम्म. तिथनं तुमचं शिक्षण पूर्ण झालं हा, आणि त्याच्यानंतर कुणामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात त्याबद्दल काय सांगाल? त्या काळात आपल्याला असं तेवढं काही काही नव्हतं. नव्हतं. ठीक आहे, म्हणजे मित्र गेले, बाकीचे पण गेले, तर हा, आपण पण ते शिकलो. एक पण तुम्हाला असं काही वाटत होतं का दुसरे? इंजिनियरची असं क्रेज होती त्यावेळेस अच्छा, मोठी. क्रेज होती. हा. पण तुम्हाला असं काही वाटत होतं का दुसरं कुठलं फील्ड की या क्षेत्रात जावं? तुम्हाला आवड होती तेव्हा शिक्षक बनावं? नाही, असं काही त्यावेळेस आपल्याला सुचलेलं नव्हतं. सुचलंच नव्हतं. आई ठीक आहे. वडिलांनी सुचवलं, आपण केलं. आणि केलं, क्या बात आहे. त्या मग मग त्यातला पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न माझ्या मते, जेव्हा तुम्ही हे पास आउट होऊन सुरुवात केली असेल कामाला, सर्व्हिसला, प्रॅक्टिसला, तेव्हा तर मिस्त्रीच्याच कडनं सगळं करण्याची कन्सेप्ट असेल, तेव्हा इंजिनियर वगैरे असं काही नव्हतंच प्रकार. बरोबर. तर तेव्हा तुम्ही जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, त्याची काय आठवण आहे का? की तो पहिला प्रोजेक्ट कुठला होता, कसा होता आणि कुणाच्या रेफरन्सनं तो तुम्हाला पहिला प्रोजेक्ट मिळाला? तो करताना काही अडचणी आल्या का? नवदुर्गलाच घेतला होता पहिला प्रोजेक्ट आपण. हम्म, भस्मे मॅडम म्हणून होते. हम्म, 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 99 साली तो आपण पहिला घेतला होता, हम्म. रेसिडेन्शियल. ओके. आणि आज पण तो म्हणजे बघण्यासारखा आहे, म्हणजे आठवण आठवणीत राहण्यासारखंच काम आहे सध्या ते. ओके, ओके. काय स्पेशालिटी आहे पण त्याच्यात असं होती तर तेव्हा? त्या काळात स्लोप स्लॅब वगैरे फार कमी घ्यायचे. अच्छा, तेव्हा तुम्ही स्लो स्लॅब केलेला? त्यावेळेस 99 ला पण एक स्लोप स्लॅब घेतला होता त्यांचा. बरं, बरं, बरं. तर ती त्याची स्पेशालिटी होती. ठीक आहे, मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. तुम्ही या क्षेत्रात बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण खूप आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला बरोबर. म्हणतो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण मोठी दुर्घटना पण होऊ शकते. तर बिलकुल. तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? जास्ती करून एक्सपिरियन्स जे कामगार असते हम्म, हम्म, आपल्याकडून, आता जवळपास आपल्याला 26 वर्षाचा अनुभव आहे. हम्म. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कोण कसं काम करत आहे. आणि सगळे जवळपास आपल्या माहितीतलेच माणसं घेत होतं, पण जास्ती करून नवीन बरोबर. माणसाला हे करत नाही, हम्म, प्राधान्य हम्म. देत नाही. ओके. त्यामुळे अशी कधी दुर्घटनेला वाव तिथं हा. आलाच नाही. ठीक आहे. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला करून द्या. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? फार कठीण असतंय हम्म, हम्म, दोन्ही समतोल करणं, म्हणजे हम्म, हम्म. कुठं तर मग कॉम्प्रोमाइज करून चालावं लागतंय. जसं फ्लोरिंगचा आयटम कॉस्टली असतंय, तो लाईट फिटिंगचा आयटम, ही जी आयटम आहेत ना, जसं कन्सिडर केल्यानंतर लाईट फिटिंगला जास्त जाते. आणि केसिंग पट्टी जर केलं त्याच्यात तर फार फरक पडत आहे. फ्लोरिंगचं आयटम असतंय, हम्म, हम्म. जे डेकोरेटिव्ह आयटम असतात ते अवॉइड करून ना, जास्तीत जास्त आपण अ, आवश्यक जे आहे, आवश्यक बाबींना लक्ष देऊन करायचं असतं. बाकीच्या ज्या गोष्टी आपण टाळता येत नाही. बांधकाम, प्लास्टर, आरसीसी, काय गोष्टी टाळता येत नाही आपल्याला. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे जरा. हं. तो म्हणजे आहे, काय म्हणतो आपण, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासंदर्भातला एक प्रश्न. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारते आणि एवढे वर्ष नागरिक म्हणून पण विचारताय. तुम्हाला काय वाटतं आता या क्षेत्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जर एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला पुढच्या 15-20 वर्षात बघायची असेल, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, सरकारनं कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम केलं पाहिजे? हं, हम्म, अजून पण आपल्या जिल्ह्यात ज्यांना रोडचं डेव्हलपमेंट जास्त झालेलं नाही. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. तर रोड्सवर आता सगळ्यात जास्त काम रोड केलं आहेत पाहिजे. आणि दर्जेदार कॉलेजेस वगैरे नाहीत अजून. हम्म, हम्म, हम्म.
इथं एज्युकेशनचं तेवढं वाव नाही. जसं लातूर जिल्हा फेमस आहे, तसं उस्मानाबादला काही एज्युकेशन तेवढा मोठा स्कोप स्कोप नाहीये नाहीये. तेवढा. बरोबर. पण तुम्ही म्हटलं तसं रोड्स आल्या, मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येतील, मग इन्फ्रास्ट्रक्चर येईल, इंडस्ट्री येतील, सगळंच मग सुरू होईल. हा, MIDC पण फार कमी आहे कमी आहे. इथे. पण मग शासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अजून याला थोडी गती द्यायची असेल तर रोड्स अजून चांगले बनवायचे असतील. मग पहिलं तर ज्यांना रोजगाराचा प्रश्न सोडवायला पाहिजे. ओके. MIDC वगैरे करायला पाहिजे. हम्म. चांगले रोड केले तर ट्रान्सपोर्टिंगमुळं जास्तीत जास्त इकडचं माल इकडं होण्यासाठी सोय होईल. बरं, ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा स्टील सिलेक्शन करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील घेऊ आपण? मॅक्झिमम म्हणलं तर स्टील थोडं मऊ असायला पाहिजे, एकदम हार्ड नसू नये. ओके, ओके. आणि आता त्याचं आजकालात म्हणजे तुम्ही नंबर टाकून देत आहेत स्टील, हो, हो. 500, 550 ही. आणि जास्ती करून ब्रँड कोणता आहे का नाही हे बघूनच सिलेक्ट करतो. बरं. आयकॉन आणि स्टील त्याचे फिक्स लेंथ असायला पाहिजे. त्याचं वेट जे आहे ना, आपल्या थेरॉटिकल प्रमाणे कव्हर असायला असायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. आयकॉन स्टील वापरलंय का कधी कुठल्या प्रोजेक्टवर? हा, वापरलंय. मग कसा होता तुमचा अनुभव? आयकॉन स्टील आपण वापरले, चांगला आहे स्टील. काय बाबतीत काय आपली तक्रार कुठली नाहीये त्याच्यावर. वा. सॉरी. आणि आता अगदी एक शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, त्यांचं पहिलंच आता पाऊल आहे या क्षेत्रातलं, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून? आजकालच्या पिढीला जे आहे ना, जास्तीत जास्त फील्ड वर्क करायला आवडत नाहीये, जास्त वेळ देत नाहीत. आणि थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली मध्ये फार फरक असतोय. त्यांनी जास्तीत जास्त वेळ जर साईटवर देऊन बारकाव्याने निरीक्षण करून जर काम समजून घेतलं तरच काम व्यवस्थित करू शकतात. बरोबर. नाहीतर ती मोबाईल थ्रो किंवा नेट थ्रो म्हणजे पूर्ण फील्डची माहिती मिळू शकत नाहीत, आणि त्यांनी परफेक्ट बांधकाम कन्स्ट्रक्शन करू शकत नाहीत. ठीक. सो ते इंजिनियर अफरोज पंचभाई सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मोबाईल, इंटरनेट हे फक्त मदतीची टूल आहेत. त्याच्यात आपण तुम्ही मदत घेऊ शकता जास्त अॅक्युरेसीसाठी, जास्त इनोव्हेशनसाठी, पण त्याच्यातल्या ज्या कमांड द्यायच्या, त्याला जे इनपुट द्यायचे ते मात्र तुम्हालाच द्यायचे, आणि त्यासाठी तुम्हाला चांगलं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. साईटवर राहणं फार महत्वाचं आहे. सर, पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.